राम राम मंडळी, नमस्कार. स्वागत आहे स्टोरी मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते हरियाणा राज्यातील सिरसा जिल्ह्यामधून. सिरसा जिल्ह्यामध्ये चौटाला नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारी पूनम देवी ही पेशाने एक स्कूलमध्ये टीचरचे काम करत असते. पूनमचे वय साधारण 36 वर्ष असते आणि 6 महिन्यांपूर्वी पूनमचे तिचा पती अरुण कुमार सोबत तलाक झालेला असतो. पूनमचा एक 12 वर्षांचा मुलगा देखील असतो, जो की आपल्या वडिलांसोबतच निघून गेलेला असतो आणि अशा प्रकारे ही पूनम आपल्या घरामध्ये पूर्णपणे एकटीच राहत असते. पूनम आपल्या घरातून रोज सकाळी 8 वाजता निघत असायची आणि आपल्या स्कूलमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जात असायची. संध्याकाळी 4 वाजता ती पुन्हा घरी येत असायची. पूनम पूर्णपणे आपल्या घरात एकटीच होती. आता ही पूनम ज्या ठिकाणी स्कूलमध्ये शिक्षिकेचे काम करत होती त्याच शाळेमध्ये प्रवीण कुमार नावाचा एक मुलगा पिऊनचे काम करत होता आणि या प्रवीणवरती या पूनमची वाईट नजर पडलेली असते आणि ही पूनम या प्रवीणसोबत संलग्न होण्याचा प्रयत्न करत असते. पूनमने या प्रवीणचा मोबाईल नंबर देखील आपल्याकडे घेतलेला असतो आणि प्रवीणला आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो. अशा प्रकारे दोघांमध्ये चॅटिंग सुरू असते. ही पूनम जेव्हा कधी आपल्या घरातून स्कूलमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जात असायची, आपल्या घरातून नेहमी सजून धजून जात असायची आणि पारदर्शी कपडे घालून जात असायची. त्यामुळे हिचा जो प्रिन्सिपल होता विनोद कुमार या पूनमला नेहमी बोलत असायचा की एका टीचरला असे पारदर्शी आणि छोटे कपडे घालणं शोभत नाही. तुमचं बघून मुलं देखील तसंच वागू शकतील, त्यामुळे तुम्ही चांगले कपडे घालून येत जा. मात्र जी पूनम टीचर होती ही आपल्या प्रिन्सिपलची गोष्ट एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून देत असायची. मात्र आपल्या राहणीमानामध्ये तिने कसलाही बदल केला नव्हता. आता पुढे चालून पूनम आणि प्रवीण यांच्यामध्ये जरा जास्त कॉन्टॅक्ट वाढत गेलं होतं आणि ही पूनम या प्रवीणसोबत आपलं अफेअर जुळवण्याचा प्रयत्न करत होती. असेच दिवस जात होते तर एक तारीख येते. 15 ऑगस्ट 2025चा दिवस असतो. स्कूलमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच साऱ्या मुलांनी डान्स घेतलेला असतो आणि बऱ्याच साऱ्या मुलांनी भाषणे देखील घेतलेले असतात. बरेच सारे टीचर भाषणे देखील करतात आणि अशा प्रकारे हायस्कूलमधला कार्यक्रम आटपतो आणि त्यानंतर मुलं आपापल्या घरी निघून जातात. मात्र जे टीचर असतात हे तेथेच बसलेले असतात. काही डिस्कशन सुरू असतं. तितक्यात या पूनमची नजर त्या प्रवीण पिऊनवरती पडते. आता पूनम या पिऊनला आपल्याकडे बोलावून घेते आणि प्रवीण पिऊनला बोलते की गावातून जाऊन सर्व टीचरसाठी कोल्ड्रिंक्स आणि खाण्याचं सामान घेऊन ये. अशा प्रकारे पूनम या प्रवीणला काही पैसे देते. प्रवीण गावामध्ये जाऊन सर्व टीचरसाठी खाण्याचं आणि कोल्ड्रिंकचं सामान पुन्हा इकडे घेऊन येतो आणि टीचरसमोर ठेवून देतो. आता सर्व टीचर प्रवीणने आणलेलं कोल्ड्रिंक वगैरे पिऊ लागतात, नाश्ता करू लागतात. मात्र जी पूनम असते हिची नजर या प्रवीणवरती फार वाईट पडलेली असते. आता पूनमच्या मनामध्ये या प्रवीणबद्दल काहीशा वेगळ्या गोष्टी सुरू असतात. तर ही पूनम त्या टीचरमधून उठते आणि या प्रवीण पिऊनला बाजूला घेऊन जाते आणि प्रवीणला बोलते की आज जसे सर्व टीचर या ठिकाणावरून निघून जातील, मात्र तू जायचे नाही आणि मी देखील जाणार नाही आहे. प्रवीण या टीचर पूनमचं सर्व बोलणं समजून घेतो आणि अगदी तिला होकार दर्शवतो. आता बघता बघता त्या स्कूलमधून सर्व टीचर निघून जातात, प्रिन्सिपल देखील निघून जातात. स्कूलमध्ये उरते फक्त पूनम आणि तो पिऊन प्रवीण. आता ही पूनम या प्रवीणला घेऊन प्रिन्सिपलच्या केबिनजवळच्याच एका रूममध्ये घेऊन जाते आणि दोघांच्या रजामंदीने वाईट आणि घाणेरडं काम सुरू होतं. दोघांच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करू लागतात. लगभग 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर यांचं हे घाणेरडं आणि वाईट काम करून झाल्यानंतर पूनम आणि प्रवीण त्या रूममधून बाहेर येऊ लागतात. मात्र यांना माहीत नव्हतं की जे स्कूलचे प्रिन्सिपल होते विनोद कुमार यांचा देखील मोबाईल त्यांच्या केबिनमध्ये राहून गेला होता आणि ते देखील आपल्या केबिनमध्ये येऊन मोबाईल घेऊन चालले होते. तितक्यात त्यांची नजर या पूनम आणि प्रवीणवरती पडते. आता जे प्रिन्सिपल विनोद कुमार असतात यांना कळून चुकते की जो आपला पिऊन आहे प्रवीण आणि ज्या टीचर आहे पूनम यांच्यामध्ये काय सुरू असेल. आता एवढं बघून जे विनोद कुमार असतात हे
दोघांनाही बोलू लागतात की तुम्ही हे असं घाणेरडं काम इथे स्कूलमध्ये करू शकत नाही. जर तुम्ही पुन्हा मला अशा अवस्थेमध्ये दिसला तर दोघांच्या नोकऱ्या मी काढून घेईन, अशी धमकी दिल्यानंतर जो प्रवीण कुमार असतो हा खूप घाबरतो आणि त्यानंतर प्रवीण, पूनम आणि जे विनोद प्रिन्सिपल असतात हे आपल्या घरी निघून जातात. आता जो प्रवीण पिऊन होता हा प्रिन्सिपलला खूप घाबरला होता, कारण त्याला वाटत होते प्रिन्सिपलने जर आपल्याला नोकरीवरून काढून टाकले तर आपण कुठलेच राहणार नाही. प्रवीण पिऊन जो होता याचं लग्न झालेलं होतं आणि याला 2 मुलं देखील होते. आता प्रवीणने पूनमचा टीचरचा नाद पूर्णपणे सोडून दिला होता. मात्र पूनम प्रवीणचा नाद सोडण्यासाठी तयार नव्हती. आता ही पूनम या प्रवीणला आपल्या घरी बोलवू इच्छित होती. पूनम हायस्कूलमध्ये रोज नियमितपणे जात होती, प्रवीण देखील जात होता. मात्र प्रवीण आता या टीचरपासून नेहमी दूर दूर राहत होता. हिच्यासोबत तो जास्त बोलत देखील नव्हता. असेच काही दिवस जातात तर एक दिवस संध्याकाळी 6 वाजेची वेळ असते. ही पूनम टीचर आपल्या घरामध्ये बसलेली असते. तितक्यात तिची शेजारीण पूजा तिच्याकडे चालत येते. पूजाने आपल्या 15 वर्षीय मुलाला विकासला देखील पूनम टीचरच्या घरी आणलेलं असतं. आता पूजा ही पूनम टीचरला बोलते की तुम्ही स्कूलमध्ये एक टीचर आहे आणि माझा हा मुलगा आहे विकास, याचं तुम्ही जर रोज ट्युशन घेतलं तर माझा मुलगा हुशार होईल. प्लीज तुम्ही माझ्यासाठी माझ्या मुलाचं विकासचं ट्युशन घेऊ शकता का? आता जी पूनम असते विचार करते की मी अशी घरामध्ये बसूनच असते तर माझा देखील टाईमपास होईल आणि या मुलाचा देखील टाईमपास होईल. तर ही पूनम टीचर पूजाला बोलते की मला वेळ तर नसतो, मात्र तुमच्या मुलासाठी मी 2 तास वेळ काढत जाईन. तुम्ही रोज संध्याकाळी 6 वाजता विकासला माझ्या घरी पाठवून देत जा आणि जसे मी 2 तास याचं ट्युशन घेईन, 8 वाजता याला मी तुमच्या घरी आणून सोडत जाईन. पूजाला आनंद होतो आणि पूजा बोलते ठीक आहे, उद्यापासून माझा मुलगा विकास हा तुमच्याकडे शिकण्यासाठी येत जाईन. आणि अशा प्रकारे आता तो दिवस जातो, ती रात्र जाते. दुसऱ्या दिवसाचे संध्याकाळचे 6 वाजतात. जो विकास असतो हा या पूनम टीचरच्या घरी येतो. पूनम टीचर त्याला अगदी चांगल्या पद्धतीने शिकवू लागते आणि जसे रात्रीचे 8 वाजतात ही पूनम टीचर विकासला त्याच्या घरी देखील नेऊन सोडत असायची. पूनम टीचर या दरम्यान विकासला काही चॉकलेट्स वगैरे देखील देत होती, जेणेकरून विकासला शिक्षणामध्ये मन लागावं, ट्युशनमध्ये मन लागावं आणि त्याने नियमितपणे या पूनम टीचरकडे यावं. अशा प्रकारे 10 दिवस जातात. जो विकास असतो हा नियमितपणे या पूनम टीचरकडे येत असायचा. या दरम्यान ही जी पूनम होती हिला राहून राहून त्या पिऊनची आठवण येत असायची आणि ती प्रवीणला नेहमी कॉल करत असायची. मात्र प्रवीण त्या प्रिन्सिपलच्या धमकीला इतका घाबरला होता की प्रवीणने आता या पूनम टीचरचा कॉल देखील रिसीव करणे बंद केले होते. 27 ऑक्टोबर 2025चा दिवस असतो. जी पूनम टीचर असते संध्याकाळच्या 4 वाजता आपल्या घरात बसलेली असते आणि तिला प्रचंड या प्रवीणची आठवण येत असते. तिला प्रवीणसोबत वेळ घालवायची असते, तर ती आता वारंवार या प्रवीणच्या मोबाईलवरती कॉल करत असते. मात्र प्रवीण तिचा कॉल रिसीव करत नसतो. आता ही पूनम टीचर पूर्णपणे वैतागते, त्रस्त होते. ही विचार करते की आपण दारूचा सहारा घेतला पाहिजे. आता संध्याकाळचे लगभग 5:30 वाजत आलेले असतात आणि या पूनम टीचरने दारूचा बंदोबस्त देखील केलेला असतो. आता ती आपल्या घरामध्ये बसून दारू पिऊ लागते. तिला थोडी थोडी नशा देखील होऊ लागते आणि तितक्यातच हा विकास 6 वाजता हिच्याकडे ट्युशनसाठी येतो. आता जी पूनम टीचर असते थोडी नशा झालेली असते, मात्र तरी देखील ती विकासला ट्युशन देऊ लागते आणि त्या दरम्यान ही दारू देखील पीत असते. आता लगभग संध्याकाळचे 7:30 वाजतात आणि या 7:30 वाजेपर्यंत ही पूनम टीचर राहून राहून या विकासच्या मोबाईलवरती कॉल करत होती. मात्र विकास तिला उत्तर देत नव्हता. आता जी पूनम टीचर होती नशेमध्ये हिच्या मनामध्ये या विकासबद्दल वाईट भावना येऊ लागल्या, वाईट विचार येऊ लागले. पूनम टीचर विचार करते की हा मुलगा 15 वर्षांचा आहे, याला सर्व गोष्ट कळत असेल. जर आपण याच्यासोबतच वेळ घालवली तर आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. एवढा विचार करून ही पूनम टीचर या विकासला घेऊन आपल्या बेडरूममध्ये जाते आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर तिथे त्या मुलासोबत वेळ घालवू लागते. आता लगभग रात्रीचे 9 वाजतात आणि 9 वाजता जी विकासची आई असते पूजा, ही विचार करते की आज पूनम टीचरने माझ्या मुलाला सोडलं का नाही. तर पूजा
या पूनम टीचरच्या घरी जाण्याचं ठरवते आणि तिच्या घरी जाऊन पोहोचते. तर पूनम टीचरचा मुख्य दरवाजा तर उघडा असतो, मात्र आतमध्ये तिचा मुलगा विकास आणि पूनम टीचर तिला कुठेही दिसत नसतात. मात्र पूनम टीचरचा बेडरूमचा दरवाजा आतून बंद असतो. आता जी पूजा असते हिच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागतात. ही विचार करते की पूनम टीचर आपल्या मुलासोबत काही वाईट काम तर करत नसेल. आणि त्यानंतर ही पूजा या पूनम टीचरचा दरवाजा बाहेरून वाजवू लागते. पूनम टीचर आतमधून दरवाजा उघडत नाही. लगभग 7 ते 8 मिनिटांनंतर जेव्हा ही पूजा जोरजोरात पूनम टीचरला आवाज देत असते आणि दरवाजा वाजवते, तर चिडून ही पूनम टीचर दरवाजा उघडते. तेव्हा ही पूजा आतमध्ये जेव्हा दृश्य बघते, तिचा मुलगा विकास हा बेडला दोरीच्या सहाय्याने बांधलेला होता, आपत्तीजनक अवस्थेमध्ये पडलेला होता. एवढं सर्व दृश्य बघून जी पूजा असते ही पूनम टीचरला भयंकर शिव्या देऊ लागते. आणि जी पूनम टीचर असते ही नशेमध्ये असल्या कारणाने ही देखील आता पूजाला शिवीगाळ करू लागते. बघता बघता दोघींमध्ये प्रचंड वाद त्या ठिकाणी सुरू होतात आणि हा वाद इतका पेटतो की पूजा जी असते ही पूनम टीचरवरती हात देखील उचलते. पूनम देखील बदल्यात तिच्यावरती हात उचलू लागते. यांचे वाद जोरात असल्या कारणाने शेजाऱ्यांचे देखील डोळे उघडतात. शेजारी देखील या पूनम टीचरच्या घराकडे येऊ लागतात. मात्र शेजाऱ्यांना येईपर्यंत हा वाद इतका वाढला होता की या पूनम टीचरच्या हातामध्ये एक फुलदाणी आली होती आणि त्या फुलदाणीने हिने त्या पूजाच्या डोक्यावरती वार केला होता. पूजा त्या ठिकाणी खाली पडली होती. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते. एवढ्यावरती देखील ही पूनम टीचर थांबत नाही, तर नशेमध्ये त्याच फुलदाणीने त्या पूजाच्या डोक्यावरती आणखी 7 ते 8 वार करते. पूजाचा श्वास त्या ठिकाणी बंद होऊन जातो. बघता बघता शेजारचे लोक येऊन पोहोचतात. त्यांना दिसते की जी पूजा आहे ही रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेली आहे आणि पूनम टीचरच्या हातामध्ये रक्ताने माखलेली फुलदाणी आहे. शेजारचे लोक सर्व काही समजून घेतात आणि त्यामध्ये एक व्यक्ती असतो चंद्रकांत. हा जवळील पोलीस स्टेशनला संपर्क करतो. पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते आणि समोरचं दृश्य बघून हैराण होते. विचार करतात की या पूनम टीचरने किती मोठा कांड केला आहे. आता पोलीस या पूजाचा मृतदेह ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि या पूनम टीचरला त्या ठिकाणी अटक करण्यात येते. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल या पूनम टीचरची जेव्हा पिटाई करतात आणि हिला विचारण्यात येतं की तू असं का केलं, तेव्हा ही पूनम टीचर आपले तोंड उघडते आणि त्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला सांगते की जो पूजाचा मुलगा होता विकास, याच्यासोबत मी बेडरूममध्ये वेळ घालवत होते आणि त्याच्या आईने मला त्या अवस्थेमध्ये रूममध्ये बघितले होते. त्यामुळे त्याची आई माझ्यासोबत भांडत होती आणि मी नशेत असल्या कारणाने तिच्या डोक्यात फुलदाणीने वार केला आणि तिचा मृत्यू झाला. आता पूनम टीचरचं हे असं बोलणं ऐकून पोलीस देखील स्तब्ध होतात आणि या पूनम टीचर विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. आता ही गोष्ट भविष्याच्या गर्भात लपली आहे की जज साहेब पूनम टीचरला कोणती शिक्षा सुनावतात. मात्र मित्रांनो, या ठिकाणी जी पूजा होती हिच्यासोबत खरंच फार वाईट घडले. या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.